हे घ्यायचंय का? तुला मारायचं का थोडा? हा घ्यायचं का तुला? बॉडी लोशन मी तुला मार थोडा. या पावडर पडली खाली. या धर धर. पेढे ठेव बरं. तुम्ही घेतलं नाही पेढे? कोण सोडायला नाही का आपल्याला? तर ही आमची चालली आहे गावाला जायची तयारी. बॅग पूर्ण सॅक, एक सॅक, त्याच्यात तिघांचं साहित्य आणि सॅक एवढी भरून गेला. हे एक दिवसाचं. तुला तुझी घेऊ का सॅक? तर हाय हॅलो, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आज निघालो गावाला. तर म्हणजे एक दिवसाचा प्रवास आहे. तर जवळपासच आहे, 2-3 तासाचा प्रवास आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी सगळं घर वगैरे आवरून घेतलं. आज लवकर माझं सगळं आवरलं. कपडे भांडी बिंडी सगळं लवकर आवरून घेतलं. आम्ही सगळे तयार झाले. आमची अंशू पण तयार झाली. अंशू जायचं गावाला? हा कुठे गेली अंशू? जायचं ना? हा तुला तुला कुठे जायचंय? हा ना इकडे वाटे मागे या. कुठे जायचंय तुला? कोणाच्या? आणि आज स्कूल? तर आज सकाळपासून आहे ना एकदम असं ऊन पडलं होतं. आज कसलाच पाऊस नव्हता. तर म्हटलं छान ऊन पडते, तर आता निघावं आपण. तर अशा वातावरणात आहे ना फिरायला भारी वाटतं बरं का. पण हे वातावरण कधी बदलेल काय सांगता येत नाही, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे. मग आम्ही डायरेक्ट रिक्षा केली आणि मग रिक्षानं निघालो. आता आम्ही निघालो मेट्रो स्टेशनला बरं का. तर मेट्रो स्टेशनला जाता जाताच मध्येच पाऊस लागला. तर पावसाळ्याचं खरंच असंच होतं, एकदा पाऊस असतोय तर नसतोय. तर आता आम्ही निघालो फायनली. मागच्या रविवारी निघालेलो ते कॅन्सल झालं आणि आता मग या रविवारी शेवटी निघालो, नाही शनिवारी. तर आता घरात नाही ऊन होतं. सॅटरडे, हो आज सॅटरडे बघा. इकडं पाऊस येतोय ना म्हणून मग रिक्षामध्येच अंशूला रेनकोट घालायचा चालू केला. तर रेनकोट तिला एकतर घेऊन आलं होतं. लास्ट टाईमला आम्ही निघालो तर रेनकोट वगैरे कोणाला काहीच घेतला नाही आणि बरोबर आम्ही भिजून गेलो. तर रेनकोट घातले. अंशू मस्त अशी खुश झाली होती बरं का. मग रिक्षानं शेवटी आम्ही पोहोचलो मेट्रो स्टेशनला आणि बरोबर त्या रिक्षामध्ये आहे ना माझे केस अडकून गेले त्या याला स्टिकला, कारण पाऊस तर चालू होता. आणि मेट्रोला शनिवार आणि रविवार म्हटलं तर मेट्रोला गर्दी राहते. तर इकडं तिकीटसाठी गर्दी होती. तर पहिलं बॅग चेक करायला टाकतात, मग बॅग वगैरे चेक करून तिकीट वगैरे आम्ही तिथं घेतली. ऑनलाईन तिकीटच आम्ही शक्यतो काढतो. तर तुम्ही कशी तिकीट काढता नक्की कमेंट करा. त्यानंतर मग डायरेक्ट वरती लिफ्टनं प्लॅटफॉर्मवरती आलो. तर प्लॅटफॉर्मवरती हे 2 प्लॅटफॉर्म, एक स्वारगेटवरून येणाऱ्या आणि एक ही आली आहे ती बघा स्वारगेटवरून आलेली होती आणि आम्हाला जायचं आहे स्वारगेटला. तर 5-10 मिनटाला असते मेट्रो, त्यामुळे मेट्रोचं खरंच प्रवास देखील खूप छान होतो. त्यानंतर मग मस्त आम्ही मेट्रोमध्ये बसून गेलो. अंशूचा काय रेनकोट आहे तसंच ठेवला, कारण सारखं काढ घाल करण्यापेक्षा म्हटलं राहू देत. आणि मेट्रोमधून व्ह्यू देखील खूप छान दिसतो. तर आलो आम्ही स्टेशनला. तर तिथं आल्यानंतर अंशूचं आमच्या लगेच खाऊसाठी रडारड चालू झाली. तर मुलांना ना किती पण बाहेरचं नको म्हटलं तर त्यांना हवंच असतं, तर नाहीतर लगेच रडायला चालू करतात. तर आणि मेट्रोच्या समोरच बस स्टँड आहे, त्यामुळे बरं आहे आपल्याला लगेच बस पण पकडायला जायला येतं. आणि बसमध्ये तर आम्ही बसलो, पण बसल्यानंतर काय ना लगेच चालू पण होईना, कारण ट्रॅफिक. तर पुण्यात आता सगळ्यात जास्त ट्रॅफिकचं प्रमाण पण वाढते, त्यामुळं पण प्रवासाला सगळे लोक कंटाळून जातात.
तर आता आम्ही फायनली बसलो बसमध्ये. तर आज बसमध्ये मी बसली. आम्ही पहिल्यांदा जागा पकडली. अहो तुम्ही कॉलेजला असताना जागा पकडायची का बसमध्ये? नाही का? तर आम्हाला भेटायची जागा. त्यातनं स्वारगेटपासून आम्हाला निघायला फक्त म्हणजे पुढं हडपसरमधून निघायला आम्हाला एक ते दीड तास लागला. तर काय झालेलं होतं, लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड होते. तर त्याच्यासाठी अमित शहा सर येणार होते. तर त्याच्यासाठीच एवढी सगळी गर्दी होती. ठिकठिकाणी पोलीस होते. म्हणजे त्यामुळे ना बघा प्रत्येक ठिकाणी गृहमंत्री येणार होते. त्यामुळं आले होते सगळे पोलीस. आणि त्यात ह्या मस्त आजी आहेत ना, त्यांच्या गप्पा चालू होत्या. तर त्या निघालेल्या होत्या पंढरपूरला. तर त्या मस्त आपल्या गप्पा मारत बसलेल्या होत्या आजी. तर आमच्या आजीची आठवण करून देणारच अशा आजी होत्या. त्यानंतर हा आहे तो दिवे घाट. तर दिवे घाटातला म्हणजे वातावरण खूप छान आहे आता पावसामुळे. तर अगदी मस्त वातावरण तयार झालेलं आहे. आणि दिवे घाटातूनच वारी ही नेहमी जात असते बरं का. आणि तिथं खाली लोकेशन एकदम मस्त झालं होतं, कारण आता सगळे कसं हिरवळ पण झालेले आहे आता पावसामुळं. तर खाली बघायचं थोडंसं फार पाणी आणि शेती पण होती. तर वातावरण म्हटलं छान आहे. तर एखादं क्लिक करून घ्यावं. आणि त्यातनं येणारा प्रत्येकजण इथं थोडा वेळ तरी थांबत असतो, फक्त बस तेवढी थांबत नसते. आणि त्यानंतर इथं विठू माऊलींचं देखील दर्शन जाता घेता येतं. तर आम्ही आहे ना मग थोडा वेळ आहे ना बस थांबली होती नाश्त्यासाठी. तर सकाळी घरून जास्त काय आम्ही खाऊन आलो नव्हतो, पण त्यामुळे म्हटलं नाश्ता करून घ्यावा. मग इथं अंशूला पण थोडंसं खायला दिला होता डोसा. आणि आम्ही पण घेतला मग, कारण सकाळी लवकर निघालो आणि त्या ट्रॅफिकमध्ये आमचे 4 तास तर गेले प्रवासात. 4-4.5 तास प्रवासातच गेलं. आणि शेवटी मग आम्ही फलटणच्या स्टँडवरती येऊन पोचलो बरं का. उतरलो बसमधून. आता बसमधून उतरल्यानंतर बघितलं तर बघा सगळीकडे गर्दीच गर्दी. आता म्हटलं इथं न्यायला कोण येते का बघू घरून. मग घरून आम्हाला न्यायला आले. तर मग आम्ही गाडीत बसलो आणि शेवटी फायनली आलो. तर इकडचं वातावरण अगदी मस्त होतं बरं का. पुण्यापासून बाहेर पडल्यानंतर हे सगळं शेती हिरवेगार वातावरण फक्त असं गावाकडं दिसून येतं. तर हे वातावरण बघूनच छान वाटत होतं मनाला, कारण इकडं गावाकडं आल्यानंतर खरंच बरं वाटतं बरं का कधी. तर खरं खास कारण म्हणजे आम्ही ना स्वामीराजला भेटायला आलो होतो. तर त्याला बरेच दिवस झाले त्याची पण भेट झाली नव्हती. तर मग आल्यानंतर मस्त असं तो छान खुश झाला होता बरं का. तुला जा मम्मा काकी पैसे जा. हॅलो, तर आम्ही आलो आमच्या स्वामीराजला भेटायला. आणि ओके स्वामीराज आलो. आम्हाला संध्याकाळी यायला लेट झाला. आणि अंशू कुठे गेली रे? अंशू दीदी, स्वामीराज आणि सगळे आपण कुठे जायचं? हा, अंशू दीदी आपण सगळे आता आम्ही फिरायला निघालो, बाहेर निघालो आहे ना. तर आम्हाला यायला लेट झाला म्हणून आता आम्ही निघालो बाहेर. तर आम्ही निघालो पिक्चर बघायला. कोणता पिक्चर होता? थालापतीचा, विजय थालापतीचा. कोणता पिक्चर? जननेता. आता बघू कसा पिक्चर आहे तो. पहिला पिक्चर बघ स्वामींचं खरंच अस्तित्व दाखवलंय. ही दाखवलंय. शेवटी फायनली मग आम्ही मूवीला पोचलो बरं का. आणि मूवी अगदी खूप छान होता. बरं बाकीचं जास्त काही मी शूट घेतला नाही नंतर. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना आमचं चाललेलं होतं नाश्ता वगैरे करायचा. रविवार होता. तर रविवार म्हटलं तर
आमचा म्हटलं ना नाश्ता जास्त इडली आणि डोसाचाच असतो, तर त्यांनी सगळी इडलीची तयारी केली होती. डाळीचा कलर आला असेल मला वाटते. झाले की छान झाले ते. फुगले ते मस्त. बंद करू का? इडल्या झाल्या, त्याच्यानंतर मग सांबर. आज जाऊबाईंच्या हातचं मस्त असं इडली डोसा सांबर असा नाश्ता करणार होते. तर सकाळी लवकर काय उठायची आमची तयारी झाली नाही. रात्री वेळानं 1-2-3 वाजता रात्री सगळे झोपले पिक्चर वगैरे बघून आल्यानंतर. त्यामुळं पिक्चर संपलं ते 1 वाजता. तर मस्त असं सांबर त्यांनी खूप छान बनवलं होतं. एवढंच की आमच्यात आहे ना जास्त तिखट खात नाहीत, त्यामुळं कमी तिखट प्रमाणात असं. आता डोकं दुखायला आलं. दुसरी कुकर लावला असतं तर इडलीचा तो इडलीचं आणि सगळे आम्ही एकत्र भेटलो की आमच्या गप्पा काही तेवढ्या संपत नाहीत. तर मग ते स्वयंपाक करताना असू दे, नाही तर काहीतरी काम करताना असू दे, गप्पा तर काही चालूच राहतात बरं का. बऱ्याच दिवसातून भेटलं की तेवढं असं असतं की गप्पा संपत नाहीत. कोथिंबीर काप जरा, कोथिंबीर संपत चटणी टाक थोडीशी, थोडी टाकली एकदम टाकते की नको बाबा, कमी कर, खूप कमी कर, खूप कमी कर. बस 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 बस. हो बस, खूप तिखट आहे. बस लई तिखट आहे बाबा, ह्या लोक तिखट आहे. आम्ही अशा भाज्या टाकून दिले. एवढी त्याने कसं काय तिखट केलं. तर असं सांबार रेडी झालं होतं. तर थोडंसं कमी तिखट दिसतंय बरं का, पण टेस्टला खूप छान झालं होतं. आणि इकडं आमचं स्वामीराज मला पाठीमागे लागलेलं की इडली पाहिजे म्हणून. मग पहिला एक काढून घेतल्या आणि नंतर हे दुसरं भांडं ठेवायचं चाललेलं होतं इडलीचं. कारण आता सगळे असलं की मग जरा मुलं पण आवडीनं खातात, त्यामुळं जास्त थोड्याशा बनवल्या होत्या. आणि मी म्हणजे आमच्या त्या जाऊबाईंकडे गेलेले होते की ज्यांच्या घराच्या वास्तुशांतीचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे चॅनलवरती. तर त्यांच्याकडेच गेलेलं होतं, बऱ्याच दिवसातून गेलेलं होतं. मग आमचं सगळं मग आम्ही नाश्ता करायला असं बसलो होतो निवांत. तर रविवारचा असा मस्त सगळ्यांसोबत नाश्ता केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन